पणाश युनिसेक्स सलून, पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व सुविधायुक्त एकमेव सलून, एकच नाव आणि ते म्हणजे पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून। खूप साऱ्या सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये। ओनर ज्योती प्रीतम कदम 2018 पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे 82 37 18 19 83 हा असून त्यांचा मेल आयडी आहे panash032@gmail.com हा आहे। आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर 5 आणि 6 विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड 412101। एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या। दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून। डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। परेड धोबी समाज आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रातील अमरावती येथे सर्वात मोठी सभा आयोजित केलेली आहे। ही आरक्षण संदर्भातली सभा आपल्या सर्व समाज बांधवांसाठी अतिशय गरजेची असून यातून आपल्याला आरक्षण संदर्भात पुढील वाटचालीची दिशा दर्शवणारी असणार आहे। तरी बहुसंख्येने आपण या चर्चासत्रात सहभागी व्हावे अशी विनंती समाज बांधवांकडून करण्यात येत आहे। दिनांक 5 एप्रिल रोजी वार शुक्रवार, वेळ सकाळी 9 ते 6 या वेळेत संत गाडगेबाबा संस्थान कठोरा नाका रंगोली मंगल कार्यालयाच्या मागे अमरावती येथे भव्य अशा परेड धोबी समाजाची सभा आयोजित केली होती। तरी हा आरक्षण संदर्भातील न्यायालयीन लढा लढण्यासाठी महाराष्ट्र धोबी समाज आरक्षण समन्वयक कृती समितीच्या वतीने न्यायालयात केस दाखल करायची असल्यास कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, अन्यथा उपस्थित न राहिल्यास बैठकीत सर्वानुमते विधितज्ञांच्या सल्ल्यानुसार नवीन आरक्षण कृती समिती तयार करून लागलीच न्यायालयामध्ये केस दाखल करायची आहे। कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल। सकाळी 9 ते 11 नाश्ता असेल, 11 ते 2 बैठक आणि 2 ते 3 सुरुची भोजनाची सोय केली आहे। जेवण झाल्यानंतर 3 ते 6 बैठक होईल। अधिक माहितीसाठी श्री उमेशराव जानोरकर, मोबाईल नंबर आहे 9423 12 99 77 आणि श्री प्रदीप उंबरकर यांचा मोबाईल नंबर आहे 9423 84 53 62 या नंबरवर संपर्क करावा। कार्यक्रमाचे संयोजक एकनाथ बोरसे, शिरपूर धुळे हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9850 54 73 51 हा आहे। तर आयोजक राजेंद्र दौलतराव उंबरकर, अमरावती यांचा संपर्क क्रमांक आहे 9890 67 11 11 हा असून या सभेचे आयोजन यांनी केलेले आहे। कुठलेही हेवे देवे न ठेवता सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने 5 तारखेला उपस्थित राहावे असे आवाहन सदैव समाज कार्यात तत्पर असलेले आपले समाज बांधव माननीय अनिल भाऊ शिंदे यांनी केले आहे। पाहुयात त्यांनी समाजाला काय आवाहन केले आहे ते। नमस्कार, मी अनिल शिंदे। सर्व राज्यातील धोबी समाज बांधवांना जय गोपाळ। येणाऱ्या 5 एप्रिलला अमरावती येथे श्री संत गाडगेबाबा कठोरा नाका येथे राज्यातील संपूर्ण समाज बांधवाच्या वतीने जी सभा आयोजित केलेली आहे, त्यामध्ये राज्यातील आपल्या समाजामधील संपूर्ण वकील मंडळी आणि प्राध्यापक मंडळी अशी विचारवंत मंडळींना आपण तिथं आमंत्रित केलेला आहे। आणि हा जो समाजाचा आरक्षणाचा लढा सुरू आहे, हा टेक्निकल दृष्ट्या कायद्याच्या भाषेत बसून आपल्याला कोर्टाकडून न्याय मिळतो का, आणि कोर्टात गेल्यावर आपण हायकोर्टात जायचं की सुप्रीम कोर्टात जायचं, ह्या सगळ्या बाबी तपासून पाहण्यासाठी आपण समाजातील तमाम वकील मंडळी, प्राध्यापक मंडळी येणाऱ्या 5 एप्रिलला आपण तिथे बोलवलेले आहेत। ही जी आरक्षणाची लढाई आहे, ही समाजातल्या सकल धोबी बांधवांसाठी आहे। तो मग तेलुगू धोबी असेल, बुंदेला धोबी असेल, कनोजा धोबी असेल, मराठी धोबी असेल, ही समाजाची लढाई आहे आणि समाजाने ही लढाई लढली पाहिजे, तेव्हाच आपण यामध्ये सक्सेस होऊ। त्यासाठी आपण राज्यातली तमाम सकल धोबी बांधवांना ही विनंती करतो की 5 तारखेच्या मीटिंगसाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आपले आपले विचार तिथे व्यक्त करावे, जेणेकरून सहचर्चेमधून एक चांगला मार्ग निघून जी लढाई आम्ही गेल्या 50 वर्षापासून लढतो आहे आणि आमच्यावर सतत अन्याय सुरू आहे, आम्हाला न्याय मिळत नाही, या मुद्द्यावर आपण चर्चा करू। यातून पुढे मार्ग काढण्यासाठी सगळ्यांनी तिथं हजर राहावं अशी सकल महाराष्ट्रातील सकल धोबी बांधवांना आम्ही सगळ्याच्या वतीनं मी अनिल शिंदे विनंती करतो। लढाई ही एकट्या अनिल शिंदेची नसून, एकट्या कुठल्याही समाज बांधवाची नसून, समाजातल्या कुठल्या नेत्याची नसून, ही समाजाची लढाई आहे आणि समाजामध्ये गटतट निर्माण करून कुणालाही न्याय मिळणार नाही। सकल धोबी बांधवांनी एकत्र येऊन ही लढाई लढली पाहिजे अशी आमची वैचारिकता आहे।
या वैचारिक सगळ्या मंडळींनी राज्यातल्या संपूर्ण धोबी बांधवांनी एकत्र येऊन यामध्ये मार्ग काढावा आणि चर्चा करावी ही विनंती करतो। 5 तारखेच्या अमरावतीच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी हजर व्हावं पुनश्च अशी विनंती करतो। जय हिंद, जय गाडगे बाबा। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।